लाडकी बहीण योजना 3 खुश खबर. यस, तुमच्यासाठी 3 आनंदाच्या बातम्या घेऊन आलेलो आहे. पहिलं म्हणजे दिवाळी बोनस भेटणार आहे. दुसरी म्हणजे मोबाईल फोन. कोणत्या कोणत्या ताईला मोबाईल फोन भेटणार आहे, काय कशा स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, कुठे भरायचा आहे ते सगळं सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट बघा, तुम्हाला लाडक्या बहिणींनो बघा, गॅस सिलेंडर त्याचे पैसे पण तुम्हाला भेटायला सुरुवात होणार आहे. काही काही त्याला झाले पण असतील, कुणाकुणाला पैसे आले नसतील, त्यांना कसे पैसे भेटतील याच्यानुसार सगळा व्हिडिओ तुम्हाला मी शेवटपर्यंत बघा, सगळ्या गोष्टी क्लिअर करून सांगणार आहे. लक्षात घ्या, 3 खुशखबर मोठ्या बातम्या तुमच्यासाठी आलेल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि तुम्हाला जर आतापर्यंत दिवाळी बोनस आला नसेल किंवा 1 रुपया पण आला नसेल, एकदा कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव, गाव, सगळ्या गोष्टी कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याच्यानुसार आपण त्याच्यानुसार अडचणी सोडवणार आहेत. सगळ्यांनी लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. चला बघूया, काही त्यांचे प्रश्न अगोदर बघूया. प्रश्न झाल्यानंतर तुम्हाला अपडेट्स आनंदाच्या बातम्या पण, त्या 3 बातम्या ज्या आल्या त्या पण सगळ्यात सांगणार आहे, काळजी करू नका. चला सगळ्यात पहिला प्रश्न या ठिकाणी ताईचा बघूया. शिल्पा मोरे ताई ज्या बोलत आहेत, आम्हाला अशाच मुख्यमंत्री पाहिजे होता, आजपर्यंत कोणी नाही दिले आम्हाला. ओके, श्री स्वामी समर्थ यांना मुख्यमंत्री, श्री स्वामी समर्थ आमच्या मुख्यमंत्र्यांना खूप उदंड आयुष्य भेटो. यस, खूप खूप धन्यवाद ताई, तुम्हाला पैसे भेटले, तुमचं खूप अभिनंदन आहे. नक्कीच तुम्हाला पण देखील आता दिवाळी बोनस पण भेटणार आहे. जर तुम्हाला पहिले, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातले पैसे भेटले असतील, दिवाळी बोनस तुम्हाला भेटलाय का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, जिल्हा सोलापूर गाव मध्ये राहत आहे, मला 4,500 मिळाले, परत 3,000 मिळाले, खूप आनंद झाला. बघा, ताईला दिवाळी बोनस पण भेटलाय. ताईची दिवाळी एकदम चांगली जाणार आहे. 7,500 रुपये घरामध्ये आले. जर अजून ताईंनी 2-3 घरामध्ये कुणी लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले असतील, त्यांना पण पैसे आले असतील. जवळजवळ 7,500 म्हणजे विचार करा, एक 25,000 रुपये अकाउंटला घरी आलेले. दिवाळी खूप सुखाची गेली. ताईंनो, कसं वाटतंय सगळ्यांना दिवाळी बोनस भेटल्यानंतर किंवा पैसे भेटल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि ज्या ताईंना दिवाळी बोनस भेटला नसेल, काळजी करायची गरज नाहीये. मोठी बातमी आली, 10 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला सगळ्याला पैसे भेटणार आहे. 10 ऑक्टोबर पर्यंत सर्व ताईंना दिवाळी बोनस भेटणार आहे. अशा स्वरूपात पहिला, दुसरा, तिसरा टप्पा ज्यांना पैसे भेटले होते, 10 ऑक्टोबर पर्यंत सर्व ताईंना या ठिकाणी दिवाळी बोनसचा 3,000 रुपये भेटणार आहेत. ही पहिली आनंदाची बातमी तुम्हाला सांगितली, काळजी करू नका. आतापर्यंत कोणत्या कोणत्या ताईला पैसे भेटले दिवाळी बोनस एकदा सांगा मला पटपट. आणि नाव सांगा, जिल्हा सांगा, दिवाळी बोनस किती भेटलाय ते सांगायचं आहे. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी ताईचा बघूया. मला मागच्या महिन्यात, ओके ही आपण कमेंट वाचली नाही, ओके ठीक आहे. मला मागच्या महिन्यात 25 तारखेला 4,500 भेटले, तर पण 3,000 नाही आले सर, आम्ही कायम आपल्या सरकारला सोबत. खूप खूप छान सहकार्य. ओके, माझ्या कार्याला ताईंनी धन्यवाद व्यक्त केले, सहकार्य केले. यस, थँक्यू व्हेरी मच ताई, धन्यवाद. तुमच्यासाठी असंच मी झटत राहणार आहे. तुमचे काही प्रश्न असतील ते विचारत जा, नक्कीच त्याच्या अडचणी आपण दूर करणार आहोत. लक्षात घ्या, तुम्हाला 4,500 रुपये भेटलेले आहेत, काळजी करू नका. 3 टप्प्याचे पैसे तुम्हाला भेटलेत, काळजी करू नका. 10 ऑक्टोबर पर्यंत 100% पैसे भेटणार तुम्हाला. बघा, मी प्रत्येक वेळेस सत्य गोष्टी, खऱ्या गोष्टी सांगत असतो, त्याच्यामुळे 10 ऑक्टोबर पर्यंत 100% तुम्हाला पैसे भेटणार आहेत. दिवाळी बोनसचे पैसे भेटणार आहेत, 3,000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत, काळजी करू नका. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. पहिले 3,000 मिळाले, आता 1,500 रुपये. जिल्हा कोल्हापूर, धन्यवाद मुख्यमंत्री साहेबांचे. बघा, तुम्हाला ताईंनो मी सांगितलं होतं, तुम्हाला कोल्हापूर वगैरे जे पुणे विभागातले लोक होते, ताई होत्या, कोकण विभागातल्या ताई होत्या, मराठवाडा विभागातल्या ताई होत्या, नंतर विदर्भ विभागातल्या ताई होत्या. सगळे टप्प्याटप्प्याने पैसे देणार होते. तुम्हाला सांगितलं होतं, पहिल्या 1 ऑक्टोबरला काही ताईंचे भेटले नाशिक विभागातल्या, दुसऱ्या 2 तारखेला मुंबई वगैरे तो कोकण एरियातल्या ताईंना भेटले, 3 ऑक्टोबरला या ठिकाणी पुणे विभाग भेटला, आज काही ताईंना विदर्भातल्या भेटल्यात, नाशिकला भेटल्यात. सगळ्यांना दररोज पैसे चालू आहेत, दररोज पैसे येत आहेत, काळजी करू नका. तुम्हाला जर पैसे भेटले नसतील, अशा आता कोणी ताई राहिल्यात का, एक छोटा प्रश्न विचारायचा आहे, अशा कोणी ताई राहिल्यात का आता आपल्या व्हिडिओ जे बघत आहेत, त्यांना अजून एक दमडी पण भेटली नाही, एक फुटकी कवडी पण भेटली नाही, 1 रुपया पण भेटला नाही. सगळ्या गोष्टी कंप्लीट आहेत, तरी 1 रुपया पण भेटला नाही. अशा कोणी ताई आहेत का, मेसेज आपला जो व्हिडिओ बघत आहेत अशा कोणी ताई राहिल्यात का? त्यांनी आता एक गोष्ट करायचंय, काळजी करू नका. तुमचं नाव, आता परत सांगतो मी, ही गोष्ट रिपीट करणार नाही. तुमचं नाव,
फॉर्म कधी भरला होता, अप्रुव्हल कधी आलतं, डीबीटी कधी कंप्लीट झालं आणि जॉईंट अकाउंट आहे का, हे खूप महत्वाचं आहे. जॉईंट अकाउंट तुमचं जर असेल किंवा तुम्ही काही बँकेमध्ये फेरफार केली असेल, बँक चेंज करून घेतल्या असतील तरच थोडाफार उशीर होऊ शकतो. असं कुणी काही केलंय का? ज्या ज्या ताईंनी फॉर्म भरलेला आहे त्या ताईंना पैसे तर येणारच आहेत, पण ज्याला अजून पैसे आले नसेल सगळ्या डिटेल्स मला सांगा. नक्कीच त्याच्यावर आपण या ठिकाणी त्यांच्या अडचणी दूर करणार आहोत. कारण की आता लक्षात घ्या 90% ताईंना पैसे भेटलेले आहेत, एक 10% ताई अजून बाकी आहेत. पण त्या 10% ताईंनी मला प्रश्न विचारायचे आहेत, त्यांच्या काही अडचणी असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये सॉल्व्ह करणार आहोत. कारण की बघा 2,10,00,000 ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार होते, राहिल्या होत्या 2,50,00,000 ताईंना या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत, म्हणजे 40,00,000 ताई अजून बाकी आहेत. त्यांना कधी पैसे भेटणार ते पण सांगणार आहे. लक्षात घ्या, ज्या ताई अजून पैसे भेटलेले नाहीत 1 रुपया पण, त्यांना 8 ऑक्टोबर पर्यंत पैसे भेटणार. दुसरी आनंदाची बातमी तुम्हाला सांगत आहे, 8 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला सगळ्या ताईंना पैसे भेटणार आहेत. ज्या ताईंना 1 रुपया पण भेटला नव्हता त्यांना 8 ऑक्टोबर पर्यंत पैसे भेटणार आहेत. आणि जरी नाही भेटले तरी लक्षात घ्या, तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येणार आहेत, मदतनीस येणार आहेत आणि तुम्हाला विचारून जर तुम्हाला पैसे आले नसतील तर त्यांना सगळे डिटेल्स सांगायच्यात, त्या तुम्हाला मदत करणार आहेत. तोपर्यंत सर्वांना भेटणारच आहेत. पण नाही जरी भेटले, अंगणवाडी सेविकांना लवकरात लवकर भेटा. तुम्ही स्वतः भेटले तर अजूनच चांगली गोष्ट आहे. त्या घरी येण्यापेक्षा तुम्ही जाऊन त्यांना भेटा जर पैसे नाही आले तर, आणि त्यांना सगळ्या डिटेल्स सांगा. तुमचा फॉर्म जर अप्रुव्हल असेल, पेंडिंग असेल, रिव्ह्यू असेल, सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. माझं नाव श्रद्धा गायकवाड, मी मुंबईला राहते. मला एकही हप्ता भेटला नव्हता, पण तुम्ही बँकेत जाऊन चेक करायला सांगितलं आणि मला 2 तारखेला 4,500 रुपये आले. खूप खूप धन्यवाद दादा आणि मुख्यमंत्री साहेबांनी. बघा ताईंनो, तेच सांगत होतो, बऱ्याच ताई अशा पण होत्या ज्यांना पैसे आलेत अकाउंटला. मी 100% गॅरंटी देत होतो की पैसे आलेत, पण त्या ताईंना माहित नव्हतं, मेसेज पण आला नाही. मी तुम्हाला म्हणलं होतं कधी कधी मेसेज येत नाही बाबा, तर मेसेज नाही आला तर तुम्ही जाऊन बँकेमध्ये चेक करा. किंवा जर बँकेवाल्यांनी काही कट केले असतील आणि तुम्हाला मेसेजच नाही आला तर कसं पैसे भेटतील? लक्षात घ्या, तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला आले असणार आहेत. तुम्हाला बँकेमध्ये ज्या ज्या ताईंनी अजून बघा 1 रुपया पण आला नसेल ना, त्यांनी लवकरात लवकर एक काम करा. उद्या सुट्टी असेल किंवा आज सुट्टी असेल तर लक्षात घ्या, तुम्हाला ज्या दिवशी बँका चालू असणार आहेत त्या दिवशी जायचंय बँकेमध्ये आणि 100% सांगतो तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन तुम्हाला पैसे आलेत का नाही ते चेक करा. आणि पैसे नसतील आले तर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्या ताईंना आपण मदत करणार आहोत, काळजी करू नका. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. मला 3 टप्प्याचे 4,500 मिळायला हवे होते, पण 1,500 रुपये मिळाले. बाकीचे 2 हप्ते 3,000 रुपये मिळतील का नाही? बघा ताई, जर तुमचे पैसे बँकेने कट केले असतील तर तुम्हाला पैसे भेटतील, 100% भेटतील. सांगतो तुम्हाला 100%. वरून गव्हर्नमेंटचे आदेश आलेत, GR देखील आलाय, बँकेला कट करण्याचा परमिशन नाहीये. बँकेने जर पैसे कट केले असतील 100% अर्ज करायचा आहे, पैसे तुम्हाला परत भेटतील. पण तुमचे लोनचे पैसे कट करत असतील, जर तुम्ही काही लोन घेतलेला असेल, काही हप्ता असेल तुमचा, तर 100% बँकेला अधिकार आहे तुमचे पैसे कट करायला. पण त्याच्या व्यतिरिक्त अजून काही कारणास्तव जर बँका पैसे कट करत असेल तर 100% सांगतो तुम्हाला पैसे रिफंड होणार म्हणजे होणार. तुम्ही लवकरात लवकर मला फक्त एकदा सांगायचंय, तुम्ही कोणत्या बँकेमध्ये आहात, बँक तुमचे म्हणजे कोणत्या बँकेत अकाउंट आहे, तुम्ही किती रुपये कट झाले एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याच्यावर पण आपण अडचणी सॉल्व्ह करूया. पुढचा प्रश्न बघूया या ठिकाणी. छान आहेत व्हिडिओ, थँक्यू व्हेरी मच ताई, खूप खूप धन्यवाद. असेच बघा एवढे सारे ताई लाईव्ह आहेत. ताईंनो, एवढी तुमच्यासाठी मेहनत करताय, मदत करत आहे. तुम्हाला दिवाळी बोनस पण भेटला, खूप आनंद झालाय सगळ्यांना. ज्या ज्या ताईला दिवाळी बोनस बाकी आहे, ज्या ताईला दिवाळी बोनस भेटलाय, ज्या ताईला पहिला, दुसरा, तिसरा टप्पा भेटलाय, सगळ्यांनी एक लाईक मारायचंय. लाईक मारल्याशिवाय कोणी व्हिडिओ बंद करायचा नाही म्हणजे नाही. आणि चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवा, लगेच सबस्क्राईब करायचं आहे. कारण की खूप मोठ्या मोठ्या योजना येणार आहेत, त्या सगळ्या योजनांची तुम्हाला मी डिटेल स्वरूपात माहिती देणार. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करायचंय पटपट. कुणी लाईक केलं नाही मला दिसतंय, सगळ्यांचे लाईक केलेले दिसत आहेत. बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि लाईक केल्याशिवाय कुणी जायचं नाही. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. सर आज पैसे मिळाले 3,000 रुपये, थँक्यू मुख्यमंत्री साहेब, थँक्यू दादा. ओके, खूप छान, अभिनंदन आहे तुमचं.
पैसे तुम्हाला भेटल्याबद्दल अभिनंदन. चला, आय रिसीव्ह 1,500 येस्टरडे फर्स्ट टाइम. माया राजपूत फ्रॉम मुंबई कालेवाडी. ओके, कंडिवली. ओके, आय विश. ओके, थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांनाच भेटाल असे ताई म्हणत आहेत. चांगली गोष्ट आहे. ताईला 1,500 रुपये भेटले. बहुतेक ताईंनी उशिरा फॉर्म भरला होता म्हणून 1,500 भेटले असतील. पण ताई तुम्हाला दिवाळी बोनस पण 100% 3,000 रुपये भेटणार आहे. म्हणजे 1,500 हे आणि अजून 3,000 रुपये भेटतील. म्हणजे तुम्हाला जवळजवळ 4,500 रुपये भेटून जातील. काही काळजी करू नका. चला, पुढचा प्रश्न. दिवाळी बोनस वाटप सुरू झाली आहे आजपासून. यस, खूप खूप यस. आजपासून दिवाळी बोनस वाटप सुरू झालाय. काल पण ताईंना भेटलेत. काळजी करू नका. आज बऱ्याच ताईंना भेटले. उद्या भेटणार आहेत, 13 भेटणार, 10 तारखेपर्यंत, 10 ऑक्टोबर पर्यंत सगळ्याला दिवाळी बोनस भेटणार आहे. काळजी करू नका. आणि मोबाईल पण भेटणार आहे. ताईंनो, मोबाईल कुणाला पाहिजे एकदा सांगा. मोबाईल कोणत्या कोणत्या ताईला पाहिजे? एकदम मस्त मोबाईल एकदम मस्त. मोबाईलमध्ये व्हिडिओ बघायचे, नंतर दादाचे व्हिडिओ डायरेक्ट नवीन मोबाईलमध्ये बघायचे आहेत. कुणाला मोबाईल पाहिजे एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. 100%. आणि सगळ्या ताईंना भेटणार नाही असं समजू नका की सगळ्याच ताईंना सरसकट मोबाईल भेटणार नाही. त्याचे काही प्रोसेस असणार आहेत, प्रोसिजर असणार आहेत, काही ठराविक पात्रता असणार आहेत. त्याच ताईंना ते मोबाईल भेटणार. त्याच्यामुळे काय काय पात्रता असणार ते सगळं पाहिजे का तुम्हाला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. फॉर्म त्याचा कसा भरायचा, पात्रता काय असणार आहे, त्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला पाहिजेत का एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्यासाठी तो व्हिडिओ पण मी बनवतो. नक्कीच व्हिडिओ बनवतो. कुणाला व्हिडिओ तो पाहिजे एकदा कमेंट बॉक्समध्ये पट सांगायचंय. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.